नमस्कार, मी वैशाली। आज मी तुम्हाला कांदा आणि बटाट्याची भजी करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी बघा 2 मोठे कांदे मी कट करून घेतलेले आहेत बारीक। एक बटाटा घेतलेला आहे, तो छोट्या स्लाइसमध्ये बघा कट करून घेतलेला आहे। पातळ असा पाण्यामध्ये ठेवलेला आहे। भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे। कढीपत्ता कट करून घेतलेला आहे। मीठ घेतलेलं आहे, लाल तिखट घेतलेलं आहे आणि हळदी घेतलेली आहे। इकडे बघा मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ओवा मी हाताने असा क्रश करून टाकलेला आहे। तुम्ही मिरची पण टाकू शकता, पण मी मिरची नाही टाकत, मला मसाल्यामध्ये आवडतात। हे बघा चण्याच्या पिठामध्ये मी कांदा टाकून घेते। सर्व साहित्य बघा मी पिठामध्ये टाकलेलं आहे। आता मसाला आणि हळद टाकते। तुम्ही बटाटा आहे ना खिसून पण टाकू शकता, पण असे कट केले ना छान लागतात बटाटे, दाताखाली येतात, मस्त लागतात। आता हे बघा सर्व साहित्य मी हाताने मिक्स करते। हातानेच मिक्स करायचं छान असं। हाताने बघा सर्व असं मिक्स केलेलं आहे। आता बघा थोडं थोडं पाणी घालून मी मिक्स करून घेते। हे बघा बघू शकता तुम्ही, चांगलं असं बघा मी मिक्स केलेलं आहे। पिठामध्ये पाणी टाकताना आहे ना, म्हणजे आधीच जास्त पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं टाकायचं। हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे। मी सोडा वगैरे काही टाकलेलं नाही आहे, फक्त पीठ मळताना आहे ना चांगलं म्हणजे मिक्स करताना असं फेटून फेटून मळायचं, म्हणजे असं मिक्स करून घ्यायचं। चला तर बघा गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल पण टाकलेलं आहे। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे। आता बघा मी छोटे छोटे भजी टाकून घेते याच्यामध्ये। भजी तळताना आहे ना गॅस थोडा फास्ट करायचा आणि मग नंतर स्लो करायचा, म्हणजे भजी खालून चांगले असे सुटून निघतील तेलामधून। हे बघा बघू शकता तुम्ही कसे असे सुटलेले आहेत। आता गॅस स्लो करायचा, लो टू मीडियम। गॅस फास्ट करायचा नाही, नाहीतर बटाटा आतमध्ये कच्चा राहील। हे बघा मस्त मध्ये आता ह्याला लालसर मी तळून घेते। भजी बघा तुम्ही बघू शकता छान असे तळलेले आहेत। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे सर्व भजी मी तळून घेते। भजी बघा सर्व तळून झालेले आहेत। सोडा न टाकता बघा भजी किती छान झालेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत आणि तेलकट पण जास्त झालेले नाही आहेत। बघा किती मस्त असे सॉफ्ट कुरकुरीत छान असे कांदा वगैरे टाकून बनवलेले भजी झालेले आहेत। तर कसे वाटले मी बनवलेले सोडा न टाकता कांदा बटाट्याची भजी, हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ओके, बाय।